नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी मेथीच्या पोळ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, खूप हेल्दी आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ती खाऊ शकता। आपल्याला यासाठी लागणार आहे 3 कप कणिक, जे मी आता बाउलमध्ये घेते। ह्या पोळीसाठी मी फक्त कणिक न घालता त्याच्यात थोडं डाळीचं पीठ ॲड करते, टेस्ट चांगली येते। अर्धा कप डाळीचं पीठ ह्याच्यात आपण घालूया। त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालूया। ह्यात मला क्रंचसाठी थोडे तीळ घालायला खूप आवडतात, खूप टेस्ट पण चांगली लागते। हे तुम्ही भाजूनही घालू शकता किंवा तसेच घालू शकता। हे अबाउट 1.5 टेबलस्पून आपण तीळ घालायचे त्याच्यामध्ये। त्याचबरोबर ह्याच्यात मी गूळ सुद्धा ॲड करते। कधी कधी मेथी कडू असते आणि मग ती पोळी नुसतीच जर कडूसर लागली मध्ये मध्ये तर खायला एवढी आवडत नाही सर्वांना। त्याच्यामुळे मी ह्याच्यात एक अबाउट 3 ते 3.5 टेबलस्पून गूळ घातला। आता आपण आपली मेथीची जुडी निवडून घेऊया। मेथी स्वच्छ निवडून घेऊन त्याची फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला आणि आपण साधारणपणे 2 वाट्या होईल इतकी आपल्याला ही मेथी लागणार आहे। त्याची देठं काही आपल्याला घ्यायची नाही आहेत। पण तुमची कोणती वेगळी जर पद्धत असेल मेथीची पोळी करायची, परोठाई करायची, तर प्लीज जरूर कळवा। आय वुड लाईक टू ट्राय इट आउट। मला सुद्धा करून बघायला आवडेल। चला, आपली निवडून झाली मेथी। आता हे 2 वाट्याबरोबर बसते, तर 3 कप कणकेला 2 वाट्या भरपूर होतात। स्वतः हे सगळं स्वच्छ आपण मेथी धुवून घेऊया आणि ती चिरून घेऊया। ही चिरून रेडी आहे मेथी। आता मी ही नुसतीच मेथी घालत नाही कणकीत, बरेचदा लोक घालतात तशी आणि ती चांगली सुद्धा लागते। पण मला ही परतलेली त्याला जो क्रंच येतो तो खूप आवडतो, तो छान आहे। तुम्ही पण करून बघा, आवडतोय का बघा। आणि मग मेथी परतल्यानंतर त्याचा जो कडसरपणा असतो तो थोडा कमी होतो असं मला वाटतं। सो आपण जस्ट थोडी परतून घेऊ आणि तव्यावरच एक 2-4 मिनटं ठेवून देऊ आणि अगदी गरम असताना ती कणकीत घालायची नाही, ह्याची फक्त एक काळजी बाळगूया। आणि ही एवढी परतल्याला खूप वेळ लागत नाही। चला, हे रेडी झाली। आता मी गॅस बंद करून थोडी तशीच ठेवून देते, थोडी नीव देऊया, ती गार होऊ देऊया। आता त्याच्याबरोबर आपल्याला ह्या पोळीसाठी लसूण सुद्धा लागणार आहे। तर मी ती कच्ची लसूण एक 3 ते 4 पाकळ्या जाडसर चिरल्या तरी चालतील किंवा नुसत्या अशा फ्लॅट ठेचून घेतल्या तरी सुद्धा चालतील। त्याची टेस्ट पोळीला छान येते। आता हे सगळे आपण पहिल्यांदा, आता ही निवलेली आहे, गार झालेली आहे मेथी, ती मी आता त्या आपल्या कणकीमध्ये ॲड केली आहे। त्याच्याच बरोबरीने आता लसूण सुद्धा ॲड करून घेऊया आणि मस्त व्यवस्थित कणिक मळून त्याच्या पोळ्यांची जशी मी रेसिपी दाखवली तशी किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही छान पोळ्या करू शकता। ह्याच्या पुऱ्या सुद्धा खूप छान लागतात। आता त्याचबरोबरीने थोडीशी हळद घालायची याच्यामध्ये। खूप हेल्दी व्हर्जन वाटतं मला हे तिखट आहे ते तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट ॲड करा त्याच्यामध्ये। आणि वरून मी थोडं तेल सुद्धा घालणार आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर हे तेल गरम करून घातलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे मोहनसारखं ते वापरता येतं आणि त्याला एक वेगळा पोळीला क्रिस्प येतो। हे मी अबाउट 1 टेबलस्पून तेल घातलं याच्यामध्ये। आता आपण कणिक भिजवून घेऊ मस्तपैकी आणि भिजवून झाल्यानंतर एक 15 मिनटं ठेवून आपण ती त्याच्या पोळ्या, फुलके जे तुम्हाला योग्य वाटतंय तसं लाटा। मी आज फुलके लाटणार आहे, त्याच्याबरोबर मी कढीचा बेत केलेला आहे, तो मी पुढच्या वेळेस रेसिपीमध्ये नक्की दाखवीन कसं करायचं। पण तोपर्यंत तुम्ही बघत राहा, मी वेगळ्या रेसिपीज घेऊन येते। तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी, कशी झाली तुमची ते मला जरूर कळवा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। आणि प्लीज तुमच्या फॅमिलीला, मित्रमंडळींना, सगळ्यांना या चॅनलबद्दल सांगा आणि असा छान प्रतिसाद मला तुमचा मिळत राहो। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। एन्जॉय।
असे फुलके मस्त तयार झालेत. आता पोळी छान भाजली गेली आहे. सो असा मेथीची पोळी आणि कढी असा फक्कड बेत नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. एन्जॉय.